पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील मालधक्का रोडवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत। याचा वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या खड्ड्यांमुळे या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतीये। पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतंय, यातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागतीये। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी। पुण्यात ट्रॅफिकची समस्या तशी नवीन नाही, पण पाऊस पडला की ती प्रशासनिक चुकांमुळे कशी आणखीन गहन म्हणून हे बघा, इथंच ह्या माणसाची गाडी फसलेली आहे, इथं खड्डा आहे। आपण त्यांच्याशी काय झालं काका नेमकं बघा, अशी अवस्था आहे सगळी पुणेकरांची। चाकं फसतात, केवळ हा माल धक्क्याचा रोड आहे, मेन वर्दळीचा रोड आहे। इकडं जुना बाजारपासून इकडं हा आंबेडकर पुतळ्यापर्यंत जातो। इथं पेट्रोल पंप तिथं रस्त्याला अख्खा पूर्ण मोठा छोटे मोठे खड्डे नाही। एकीकडे पालिका दावा करते की ही सगळे रस्त्यात खड्डे आम्ही बुजवलेत वगैरे, मग हे काय आहे? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। हे बघा, एक खड्डा नाही, अख्खे पूर्ण इथून तिथून खड्डा असल्यामुळं होतं काय ही सगळी ट्रॅफिक जाम होते इकडं। ही लाईन कमीत कमी 8 वर्ष झाले बदललीच नाहीये आणि इथं कोण लक्ष देत नाही, कारण की हा वॉर्ड पडतो वेगळा आणि डिवायडरच्या पलीकडे पडतो वॉर्ड वेगळा। त्यामुळे हा पुणे म्हणजे वॉर्डाचा कोपरा पडल्यामुळं इकडे दुर्लक्ष होतं वारंवार। इकडं वाडाचा वाद येतं, वॉर्डाचा वाद आहे। हा कोणाचा वाड आहे? हा कोणाचा? हा पलीकडे गणेश बिडकरांचा वॉर्ड आहे, हा इकडे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदेचा वॉर्ड आहे। म्हणून इथं आता काहीच नाही, पण इथं इतकं पाणी जमतं की बघायला नको। कारण इकडला वार विरोधकाचा, पलीकडला वार सत्ताधाऱ्यांचा आहे। त्यामुळं आता तरी प्रशासन आपण ही बातमी दाखवल्यानंतर जागा होणार का आणि इथल्या लाईनचं काम करून घेणार का आणि हे खड्डे बुजवणार आणि हे पाणी साचतं हे थांबवणार का, हेच पाहायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे।